हे ऑफिसमधनं भेटलेले चॉकलेट्स. मला नाही आवडत. And I met Deepali after April, May, June, July, August, September, October. After 7 months, and I'm happy to see her happy. हाय हॅलो, कसे आहात सगळे? तर आज जायचं आहे ऑफिसला आणि उद्या सॅटर्डे आहे. तर बघू आता काय होतं. पण मग मला एवढी झोप येत होती त्याच्यामुळे आज आम्ही काही स्वयंपाक वगैरे बनवला नाही. आम्ही असंच गेलेलो आहे आणि आज बाहेरच खाल्लेलं होतं. तर आज कोणासोबत लंच केलं आहे तुम्हाला दाखवते मी. आणि मी लंचसाठीच चाललेली होती. तर लंचला आल्यानंतर चला तुम्हाला दाखवते. Dipali. पार्टी चल रही है, पार्टी आफ्टर बहुत दिनों के ईयर. ओके, और दिखाती हूँ आगे में आपको कहानी भी सुनाऊंगी मैं सबकी. खुद को दिखाती. हाय हॅलो, हे बघा माझा बेस्ट फ्रेंड आहे. आणि मी इकडे आल्यानंतर सगळ्यात जास्त आणि सगळ्यात जवळचे जे कोणी असेल तर ह्या दोघी जणी आहे. आणि जर माझे जुने फॉलोअर्स असेल त्यांनी यांना बघितलंच असेल. तर हां, तुम कहो कुछ. We are very happy that Deepali is back finally, and see her influence. She's back and we all three are together. We had lunch and we are walking. She's Manisha. I'm working and I met Deepali after April, May, June, July, August, September, October. After 7 months, and I'm happy to see her happy. हैप्पी. हाँ, अभी यही मराठी में बोलो. मेरे मराठी फॉलोअर्स है ना. हाँ, अभी बोलो. नहीं, आता माझी सटकली नाही, ये नाही बोलणार. अभी ये बोलो. मला छान वाटतंय दीपाली परत आली तर. मला छान वाटतंय दीपाली परत आली तर. हां, तर मी खूप खुश आहे दीपाली आल्यामुळे. मी खूप खुश आहे दीपाली आल्यामुळे. हां, यांना पण शिकून देईल मी आता थोड्या दिवसामध्ये मराठी. आता आम्ही फिरतो आणि काल जरा टेन्शनमध्ये होतं त्याच्यामुळे काल मी काही व्हिडिओ टाकलेला नाही. आता बघू. मैं बोल रही हूँ ये मेरे 2 अनमोल रत्न. और तारीफ करो हमारी. आज अच्छा आज छान करण वाटतंय. अर्जुन, हम करण अर्जुन है. हाँ, करण अर्जुन, मेरे करण अर्जुन आएंगे. फाइनली मिल गए. फाइनली भेटले आहे करण अर्जुन. क्या नाम है इसका? पैशन फ्रूट. जेवण झाल्यानंतर मग हे बघा, हे आमचं ऑफिस आहे. ऑफिसमध्ये काम चाललं आहे सगळ्यांचं असं. आणि मंथ एंड आहे पण तरी पण टेन्शनमध्ये नाही आहे सगळे. आणि असं काम करताय आम्ही सगळे. चला दाखवते घरी गेल्यावर. हाय हॅलो, काय झालं माहिती का, आता मी आली आणि श्रेया अजून काही आलेली नाही आहे. आणि मग मी म्हटलं की हे करून देऊ आपण, भात करू. पण प्रॉब्लेम असं झाला ना, गॅस बंद आहे, खालून गॅस बंद आहे. आणि मला तो खालून गॅस बंद असेल चालू नाही करता येत. त्याच्यामुळे मी तांदूळ वगैरे व्यवस्थित धुवून ठेवले, सगळं केलं. आणि मग बघितलं तर गॅसच चालू नाही. कारण मी खालून आहे ना, मला नाही येत चालू करता गॅस. कोणाकोणाला येत नाही मला कमेंट करून सांगा बरं. तर चला, आता मी फराळाचं आणलेलं होतं आईने आज, म्हणजे माझ्या सासूबाई त्यांनी दिलेलं होतं. बघू आता कसं लागतंय तुम्हाला सांगते मी. आणि कोण कोण अजून फराळाचं खातं आहे सांगा मला. आणि मला एवढं वाटतं की म्हणजे बॅचलर लाईफमध्ये या गोष्टींची खूप जास्त गरज आहे. आपण जेव्हा घरी असतो तेव्हा याची आपल्याला किंमत कळत नाही. कारण घरी असताना घरचं सगळं असतं त्याच्यामुळे किंमत कळत नाही. पण बाहेर असल्यावर या सगळ्या गोष्टींची किंमत खरंच कळते. तर कोण कोण अजून कोणाकोणाचं फराळाचं बाकी आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चला आता खाते मी. देखो पैसा
आलेला आहे आणि हा माझा फेवरेट मसाला आहे. हा मी रेग्युलर वापरते. मी जेव्हा गावाकडे होते तेव्हा हाच मसाला वापरायची. त्याच्यानंतर मनीषा बघा हे सगळं असं खाऊ घेऊन आलेली आहे. हे बघा इकडे काकडी पण आहे. ह्याच्यात हे वेगळ्या प्रकारचे पोहे काय माहिती कसे हे वेगळेच प्रकारचे. मेन चीज क्या क्या है मेन चीज? अचार ये वाला. हाँ ये चटनी. ओह माय गॉड, लेकिन इतना छोटा क्यों लाई रे? अरे वो बनवा के नहीं घर पे जो था वही ले आई. मम्मी को थोड़ा सोचा कम पड़. कितने दिन तक टिकता है. बहुत इतकी छान लागते ना ही चटणी. आणि ही म्हणजे हीच बनवू शकते. आपल्याकडे बनवूच नाही शकत. अरे नहीं लायू. चंदना सुनेगी क्या बोलेगी. कोई चटनी चंदना को नहीं दी. पागल हो गई है. चंदना मेरी वीडियो नहीं देखती. कोई मैं कुछ भी मैं ऑफिस सिर्फ ये लेके गई थी और ये लेके गई थी. क्या है उसमें? ठेकुआ भी लाई है. ठेकुआ. हे बघा मी खूप दिवसांचं तुम्हाला सांगत होती ना श्रेया त्यांच्याकडे छठ पूजाला है अरे हाँ ठेकुआ से एक याद आ गया. मुझे शिवानी है ना, शिवानी उसको खाना है रे. वो बोल रही थी मुझे, वो बोली कि मतलब ट्रेंड चल रहा है ठेकुआ का. जानती हूँ मेरे घर ना पड़ोस के गांव में ये होता है पूजा. ठीक है, उसके घर से प्रसाद आया. अब मेरे भाई को बहुत अच्छा लगा तो फिर वो बोला तो मम्मी मेरी कही ठीक है मैं ट्राई करती हूँ बनाने का. तो मेरी मम्मी बनाने का ट्राई की, यही बनाई. अच्छा. उसमें से भी मैं बोली श्रेया के लिए दे दो, मुझे तो पसंद नहीं. ठीक है, फिर खाई तो पसंद आ गया. तो ऑफिस में मैं ये डब्बा एक अलग श्रेया के लिए ले आई. सोची उधर से स्वरूप को दे दूंगी ऐसा कुछ. ठीक है, उसके बाद एक डब्बा ऑफिस के लिए ले गई. ये ले गई ये नमक पारा, इसमें ठेकुआ, और ये श्रेया का डब्बा अलग नमक पारा और ठेकुआ का. ठीक है, तो मेरा डब्बा क्यों नहीं फिर घर में सुनो वो खत्म हो गया. फिर पता चला सचिन सर को खाना है. फिर सचिन सर आ भी गए, इसको निकाला. सब देखते तो टूट पड़े हो. गॉड कुछ नहीं बचा, कुछ ऐसे ही होता है. मैं पता है मतलब मैं आपको पता है ना, मैं तुम्हाला माहिती ना मी आत्ताच सांगत होती की बॅचलर लाईफ मध्ये ह्या ज्या गोष्टी आहे याचं किती महत्व आहे, कितना वैल्यू है इसका. सच्ची में घर में रहते तो हम ऐसे खाते हैं क्या? ऐसे ही पड़ा पड़ा खराब हो जाता है. हमारे यहाँ नहीं खाया. इसके साथ ठेकुआ इसके यहाँ पे नहीं होता. दीपाली ये खागुल्ली है. इसके साथ ठेकुआ बहुत टेस्टी लगता है. अच्छा उसके साथ हाँ ना, पता है उस दिन भी हमने ऐसे थोड़ा थोड़ा ऐसे बना दूंगी मैं. लाई हूँ मटेरियल है, बना दूंगी मैं. लेकिन वो अलग उसका रहता है ना रे तेरे, वो क्या बोलते हैं वो पिकल रहता है उसके हिसाब से उसके साथ बनाती है ना, इसलिए वो अलग टेस्ट लगता है उसका. हाँ वो थोड़ा सा उसमें आगे पीछे टेस्ट करता है. ठीक आहे, आता आम्ही आता खातो. हिने काय काय आणलेलं आहे, जेवण करतो. आणि हा किसी को नहीं दी हूँ. प्रसाद है. सीधी गई थी क्या तुम? हे ऑफिस मधनं भेटलेले चॉकलेट्स. मला नाही आवडत. मुझे नहीं पसंद. मुझे ऐसे नहीं पसंद है. मुझे ये भी मतलब मुझे ऐसे क्रंची वाला फ्लेवर अच्छा लगता है. ये क्रंची है. ऐसे नहीं ये मतलब क्रंची है. ऐसे वेपर्स वाला वो वाला बादाम बर्फी. देख लो दीपाली क्या? बैठे बैठे वो पानी चला के आ गई उधर दिखाने के लिए. नहीं रात नहीं बहुत अच्छा लगता है. दीपाली रात में जला के हाँ. सोई ना. भूल गई क्या जलाने के लिए. ये आकाश के घर पे पता है त्याच्यानंतर जसं आम्ही बसलो आणि गप्पा मारायला, बाप रे बाप इतक्या गप्पा मारायला लागल्या, इतक्या गप्पा मारल्या. ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, याच्यानंतर काय झालं, हा काय सांगत होता, तो काय. आणि दोघी एक्सप्लेन करत होत्या. दोघांचे भांडणं. हां हिची मैत्रीण अशी तिची मैत्रीण अशी, तरी पण मला फोन नाही करत आणि माझ्याकडे येत नाही. आणि ती पण तिची कंप्लेंट करते, ती पण तिची कंप्लेंट. आणि दोघी मला त्यांच्या दोघींच्या कंप्लेंट करत होत्या. दोघींना मी तेच समजून सांग, अरे तुम्ही काही काय तुमच्या दुसऱ्या कोणत्याही फ्रेंड असेल पण मग तुम्ही एकमेकांच्या फ्रेंड नाही ना, बाकीच्यांशी काय घेणं देणं आहे तुम्हाला. तुमचं तुम्ही सॉर्ट आउट करायचं काय असेल ते. आणि आम्ही कसं आहे ना, आम्ही पहिल्यापासून फ्रेंड आहे. म्हणजे जेव्हापासून ऑफिसमध्ये आलेलो तेव्हापासून, त्याच्यापेक्षा पण आधीपासून श्रेया आणि मनीषा दोघीजणी फ्रेंड आहे.
त्याच्यामुळे असं आमचा विषय चाललेला होता. त्या मला सगळं सांगत होत्या आमच्या. आणि बापरे बाप, इतकी मज्जा येत होती ना. म्हणजे सगळ्या अशा जुन्या गोष्टी आठवल्यानंतर सगळ्या ज्या म्हणजे होतं ना ते भारी वाटत होतं मला. भरपूर दिवसांनी मी बसली होती, कारण मी पहिले होती तेव्हा म्हणजे आम्ही भेटायचो, पण असं नाही काय एखाद्या महिन्यातून 15-20 दिवसांनी असं भेटायचं. आजचा दिवस आता इथेच संपलेला आहे आपला, आणि मी जेवण वगैरे करते आणि भेटूया उद्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा व्हिडिओ बघितला असेल आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल, नवीन सबस्क्रायबर असेल तर त्यांनी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लाईक आणि शेअर पण करा जास्तीत जास्त माझा व्हिडिओ. आणि चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय. सुट्टी आहे, सुट्टीची मी झोपणार आहे. गुड नाईट. शिर्डी का प्रसाद आहे. शिर्डीचा प्रसाद महाराष्ट्राचा. ओ माय गॉड. चला खाते मी आता.